उर्मिलास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हराभरा कबाब. त्याच्यासाठी मी इथे सगळ्या ग्रीन व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. मटार आहेत, फरसबी आहे, शिमला मिरची आहे, पालक आहे. तर हे आपल्याला ना थोडंसं उकळून घ्यायचं आहे. उकळून म्हणजे फक्त थोडंसं ब्लांच करून काढायचं आहे. गरम पाण्यामध्ये जरी तुम्ही नुसतं 5 मिनटं ठेवून काढलात तरीसुद्धा चालतं. तर तसं करून मी इथे घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे. फक्त भाज्या घ्यायच्यात आणि मी इथे फूड प्रोसेसरमध्ये त्याला फिरवून घेतलं आहे. तर आता यामध्ये मी ब्रेड क्रम ॲड करते. तर इथे मी 3-4 ब्रेडचा ब्रेड क्रम बनवून घेतलेला होता आणि थोडंसं कॉर्नस्टार्च टाकायचं आहे. आणि ह्याच्यामध्येच आता आपण उकडून घेतलेले जे बटाटे आहेत ना ते किसून घ्यायचे आहेत व्यवस्थित, म्हणजे त्याच्यामध्ये एकत्र करायला आपल्याला सोपं पडणार. तर मी असे बटाटे व्यवस्थित किसून घेते. बटाटे छान उकडले त्याच्यामुळे व्यवस्थित पटापट किसून होत आहेत. तर हे असे बटाटे आपण व्यवस्थित छान किसून घ्यायचे. मी इथे 2 बटाटे वापरले आहेत. तुमच्या हिशोबाने तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता. ज्या तुम्हाला आवडतात त्या कुठल्याही भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आता मी इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे. आता तेल गरम झालं आहे. ह्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि छान कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडासा गोल्डन आणि मऊ झाला हवा. तर तसं झाला की आपण छान परतत राहायचं आहे त्याला. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं जिरा पावडर टाकते आणि लसूण. आता बघा आपण छान हे परतून घेऊया तिन्ही पण. आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकते. थोडीशीच टाकायची, थोडंसं क्रंच ॲड करण्यासाठी. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. आता हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण मिक्स करून एक मिश्रण बनवून ठेवलं होतं हराभरा कबाबचं, ते सगळ्या भाज्या आणि ते बटाटा, परत आपण त्याच्यामध्ये घातलं होतं ब्रेड क्रम्स, हे सगळं आपल्याला त्या कांद्या आणि तिखट जे आपण आता बनवलं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे छान परतून ह्याला थोडं 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता हे गार झाले ना की मग ह्याचे आपल्याला असे कबाब बनवून घ्यायचे. आणि इथे वरती एक मी काजू लावून घेते आणि थोडंसं आहे ना कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नस्टार्च घेऊ शकता किंवा थोडासा मैदा वापरू शकता तुम्ही. थोडंसं नावाला, अगदी नावाला म्हणून आपल्याला फक्त त्याच्यामध्ये डिप करून काढायचं किंवा वरून तुम्ही असा शिंपडला तरीही चालेल. आणि ह्याला मस्तपैकी आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे. आता मी इथे चटणी बनवते. त्याच्यासाठी मी पुदिना, कोथिंबीर आणि थोडासा बटाटा टाकलेला आहे, ते वाटून घेतलं आहे. आलं पण थोडं टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दही टाकलेलं आहे आणि मीठ. ह्याची छान चटणी आपली वाटून झालेली आहे आणि अशा प्रकारे आपले हराभरा कबाब तयार आहेत.